वरेकरवाडी 12th मॅन, वरेकरवाडी 12th मॅन. चला लवकर लवकर सामना सुरू करा, आपल्याला वेळेचं बंधन आहे मित्रांनो. पहिल्याच चेंडूवरती महेश यांच्या विकेटचं पतन झालेलं आहे. नक्कीच हे जाळं विणलं होतं महेश साठी आणि त्या जाळ्यामध्ये महेश सारखी मोठी एक म्हणू शकतो आपण बॅट्समन आउट झालेला आहे. गजानन निवडुंगे साहेब यांचं देखील बजरंग निवडुंगे साहेब यांचे देखील व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. धन्यवाद स्वप्नील आणि धन्यवाद प्रशांत पुजारी यांचा आवाज मात्र आपण या अगोदरच्या सत्रामध्ये सामन्यांमध्ये ऐकला. तर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं, तमाम क्रीडा रसिकांचं आणि क्रिकेट खेळाडूंचं मी प्रवीण अर्जुन या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतो. आपण पाहतोय सन्माननीय दीपक चाळके दादांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. तर वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. जाऊयात मैदानाच्या दिशेने यावेळेला वेट अँड वॉचचं क्रिकेट पाहायला मिळालं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू पाहिला, त्यानंतर मात्र पॉइंट आणि गलीच्या मधून बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल करतो. दोन क्षेत्रात चेंडूचा पाठलाग करतायत आणि जोपर्यंत चेंडूची उचल होईल, फेक होईल, तोपर्यंत मात्र पुरेसा अवधी या ठिकाणी दोन्ही फलंदाजांना मिळतो. एकूण धावांचा विचार केला, धावा धावफलकावरती आल्यात. धावसंख्येचा श्री गणेश या 2 धावांनी केला जातोय. आज या स्पर्धेचा दुसरा आणि अंतिम दिवस आपण पाहतो. बाल गणेश मंडळ चाळकेवाडी आणि त्याचबरोबर तमजाई क्रिकेट क्लब चाळकेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित स्पर्धा आपण पाहतो. शाखा प्रमुख चषक 2024च्या माध्यमातून एक कल्पक नेतृत्व, एक जबरदस्त नेतृत्व गुण असणारं व्यक्तिमत्व अर्थातच मारुतीदादा निवडुंगे यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. विकेट नंबर 1 मैदानाच्या बाहेर जातोय. पहिली मोठी शिकार इथे मात्र जाळ्यामध्ये सापडते आणि फलंदाज तिसरा फलंदाज या ठिकाणी बाद झाला. यस, आमच्यापर्यंत माहिती मिळते. थोडंसं सुरुवातीचं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवू शकलो नाही, त्याबद्दल दिलगिरी जरूर व्यक्त करतो. 3 विकेट्स या ठिकाणी गमावले गेले आणि धावांचा विचार केला तर धावा अवघ्या 2 धावा धावफलकावरती आहेत. थोडीशी संत सुरुवात, धावफलकावरती 3 विकेट्स आल्या आणि धावा मात्र अवघ्या 2 पाहायला मिळतात. कमालीची गोलंदाजी आहे. जो निर्णय घेतला गेला होता नाणेफेकीची कौल जिंकल्यानंतर, त्या निर्णयाला साजेसा खेळ मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहिलाय. अंतिम चेंडू देखील फेकला गेलाय. निर्धाव षटक समाप्त होतात. पहिल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा आपण धावफलकावरती पाहतो. 3 गडी बाद 2 धावा.
काल संपूर्ण दिवसभराचा जर विचार केला तर एक निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळालं नितीन या गोलंदाजाचं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर एका षटकामध्ये 2 धावा 3 धावा 4 धावा देणारे गोलंदाज आपण या ठिकाणी पाहिले. या दरम्यान जर पाहिलं तर मंचावरती सन्माननीय पाहुण्यांचं मात्र शुभ आगमन आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं नक्कीच पाहायला मिळतंय. आणि त्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मात्र आपण शब्द सुमरांच्या माध्यमातून या ठिकाणी करूयात. मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. फाईट बॅक करावा लागेल. पण डावखुऱ्या हाताचा फलंदाज काल संपूर्ण दिवसभरामध्ये खूप कमी डावखुऱ्या हाताचे फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाले, परंतु इथे जर विचार केला तर त्यावेळेस स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज आपण पाहतोय. जो डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये काही कमाल या सकाळच्या सत्रामध्ये करेल का? ओमकार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हाताचा हा शैलीदार फलंदाज आहे आणि त्याकरता आक्रमक क्षेत्ररक्षण मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. पहिले षटक पॉवर प्लेचं जरूर या ठिकाणी संपुष्टात आलंय. 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं आणि 10 मिनिटांमध्ये 2 षटकं मात्र तुम्हाला कंप्लीट करायचे. स्पर्धांचं आपल्या काही नियमावली आहेत आणि त्या नियमावलींचं पालन मात्र तुम्हाला करणं हे बंधनकारक असणार आहे. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. ऑलमोस्ट 5 मिनिटं आणि 14 सेकंद इतका वेळ पहिल्या षटकासाठी घेतला गेलाय. दुसरं षटक या ठिकाणी मैदानावरती सुरू आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत, कारण पहिल्या फेरीतील ही तिसरी लढत आपण या ठिकाणी पाहतो. यावेळेला थोडासा धीम्या गतीचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र चूक होती क्षेत्ररक्षकाकडून. हा चेंडू गॅदर करणं अपेक्षित होतं 38 सर्कलला, परंतु थोडंसं फंबल आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा उचलत असताना इथे मात्र धावा धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. धावांसाठीचा संघर्ष आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा धावफलकावरती आल्या आणि या 2 धावा इतक्या महाग होत्या की त्याकरता आघाडीचे 3 फलंदाज मात्र या ठिकाणी नक्कीच गमवावे लागले. 4 षटकांची ही लढत असेल, कारण पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना आहे. खूप चांगली संकल्पना आपल्याला या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून यावेळेला मात्र ऑन द नीज येऊन जोरकस फटका लगावण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. खरं तर ऑन द नीज ज्यावेळेला फलंदाज येतात आणि त्यांच्या बॅट मधून ज्यावेळेला फटका निघतो ना, त्यावेळेला क्रिकेटचं हे मादक सौंदर्य आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. परंतु इथे थोडासा फसवा चेंडू फेकला गेला. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडूच्या मारा आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो. कोणत्याही प्रकारे फलंदाजाला बाद काढायची या ठिकाणी मनसुबा गोलंदाजाचा पाहायला मिळत नाही. केवळ चेंडू निर्धाव फेकणं यावरती मात्र गोलंदाज विजय हे विश्वास दर्शवत असताना, कारण ज्या सुरुवातीची गरज होती त्या प्रकारची सुरुवात मिळाली आहे. इथे मिसकम्युनिकेशन होत आहे. 2 खेळाडूंमध्ये ताळमेळ जुळत नाहीये आणि त्याचा परिणाम म्हणजे विकेट नंबर 4. चौथा फलंदाज यावेळेला ओमकार हा मात्र आत्मसमर्पण करताना आपल्याला पाहायला मिळते. विकेट नंबर 4 या वेळेस मैदानातून बाहेर येताना 4 फलंदाज या ठिकाणी गमावले गेले. धावा धावफलकावरती अजूनही संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. 5 धावा या धावफलकावरती आल्यात आणि 2 कार्टून कॅरेक्टर्स आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतात. आज तमाम आमच्या क्रीडा रसिकांचं निखळ मनोरंजन आहे त्यांच्या माध्यमातून जरूर केलं जाईल आणि मैदानाचा फेरफटका हा त्यांच्या माध्यमातून घेतला जातोय. जसा प्रशांत आपण देखील उल्लेख केला की 80-90च्या दशकामधील जी पिढी आहे त्या पिढीसाठी हे 2 कार्टून कॅरेक्टर्स अतिशय लोकप्रिय होते. अगदी दूरदर्शन या चॅनल वरती देखील आपण टॉम अँड जेरीचे शोज पाहण्यासाठी खास वेळ काढून आपण ते कार्टून कॅरेक्टर्स पाहण्यासाठी टीव्हीच्या समोर उपस्थित राहायचो. अगदी समर वॅकेशन मध्ये जर आपण पाहिलं तर दुपारच्या वेळेमध्ये हे कार्टून आपल्याला नक्कीच आपल्या नेहमीच परिचयाचे आणि आवडीचे असायचे. तर असे 2 कॅरेक्टर्स खरं तर ही एक देखील वेगळी संकल्पना या वर्षीच्या स्पर्धांमध्ये आपल्याला मारुती दादा निवडुंगे साहेबांच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. आणि एक दर्जेदार आयोजन कशा प्रकारे करावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शाखा प्रमुख चषक 2024 पर्व दुसऱ्याची ही स्पर्धा मात्र आपण या ठिकाणी पाहतो. यावेळेला पुन्हा एकदा ऑनसाइडला चेंडू टार्गेट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडूनं वळण देखील घेतलंय. ही खासियत आहे गोलंदाजाची. चेंडू एकाच ऍक्शन मध्ये दोनही दिशेला वळवण्याची धमक या गोलंदाजामध्ये आहे. अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती लाईन आणि लेंथ कन्सिस्टंटली गोलंदाजी करताना त्या गोलंदाजाला आपण सातत्यानं पाहिलंय. ज्याच्या नावामध्ये विजय आहे तो विजय यावेळेस मात्र कमालीचा स्पेल मैदानावरती हाताळत असताना
यानंतरची लढत असणार आहे. अर्थातच पहिल्या फेरीतील चौथी आणि अंतिम लढत क गटातील आपल्याला पाहायला मिळेल. तमजाई टायगर्स चाळकेवाडी विरुद्ध प्रवीण स्मृती बामणवाडी या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी संपर्क करायचा आहे. एकीकडे जर आपण पाहिलं तर तमजाई टायगर्स चाळकेवाडी आयोजकांचा हा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. खरं तर स्पर्धा जरी 2 दिवसीय असली तरी याची पूर्वतयारी मात्र गेल्या काही दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकानं इंडिव्हिज्युअली जर आपण पाहिलं तर आपल्या परीनं ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जिकरीचे प्रयत्न केलेत आणि एका कुशल नेतृत्वाखाली ही स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच हे कल्पक नेतृत्व आहे बालगणेश मित्रमंडळाचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या स्पर्धेचे सर्व आदरणीय मारुतीदादा निवडुंगे साहेबांना आपण यावेळेस मंचावरती पाहतो. त्यांच्या समवेत इतरही सन्माननीय पाहुणे जे या स्पर्धांचा मनमुराद आनंद लुटत असताना आपल्याला नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. काल मोठ्या संख्येने सन्माननीय पाहुण्यांचं शुभागमन आपण या मुख्य मंचावरती पाहिलं आणि आज देखील विविध मान्यवर हे सातत्यानं या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आणि या स्पर्धांना खऱ्या अर्थानं आवर्जून भेट देताना आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या दिशेने जाऊया. खेळ थोडासा धीम्या गतीनं मैदानावरती सुरू आहे. धावा अपेक्षेप्रमाणे धावफलकावरती उभारल्या जात नाहीये, परंतु जितक्या धावा उभारल्या जातील त्या धावा डिफेंड करण्याची सर्वाधिक महत्त्वपूर्ण जबाबदारी ही आघाडीच्या गोलंदाजांवरती असेल. यावेळेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. बॅकअप चांगला आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येऊन चेंडू उचलणार तोपर्यंत मात्र एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं जात आहे. धावांकर्त्यांचा संघर्ष आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि तो संघर्ष जितका मोठा असेल ना विजयाचा आनंद उत्सव देखील तितकाच महत्वाचा असेल. कारण अशा परिस्थितीमधून संघाला एका मजबूत स्थितीमध्ये घेऊन जाण्याची संपूर्णपणे जबाबदारी आघाडीचे 4 फलंदाज गमावल्यानंतर या 2 फलंदाजांवर आहे. यावेळेला मात्र पावलांचा वापर मात्र प्रॉपर एलिव्हेशन नाहीये. क्षेत्ररक्षक येतोय झेलच्या खाली, टिपला जातोय झेल आणि विकेट नंबर 5 5वा फलंदाज मात्र सोडतोय मैदान आणि जवळपास निम्मा संघ या ठिकाणी गारद होतोय. धावा धावफलकावरती 10 धावा. एक संघर्षमय इनिंग आपल्याला या ठिकाणी पहिल्या सत्राची पाहायला मिळते. खरं तर नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर मिळालेली प्रथम फलंदाजी करण्याची संधी, परंतु या संधीला परावर्तित करता आला नाहीये. आघाडीचे 5 पेक्षाही जास्त फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत आणि अवघ्या 10 धावा धावफलकावरती आहेत. थोडासा बॅकफुटला फलंदाजी करणारा संघ आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये आपण बऱ्याच वेळेला पाहिलं की एका षटकामध्ये सामन्याचं चित्र हे विचित्र होताना आपण बऱ्याचशा स्पर्धांमध्ये पाहिलं. स्वप्नीलजी आमच्या समोर या ठिकाणी जुळले गेले, त्याचबरोबर प्रशांतजी पुजारी यांचा आवाज देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकतोय. यावेळेला आखो टप्प्याचा चेंडू होता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विश्वास आपल्याला पाहायला मिळतात. एक विश्वासपूर्ण खेळी ही मैदानावरती साकारावी लागेल. विजय ला रिप्लेस करत असताना अजय आपल्याला गोलंदाजीच्या बोल्यावरती पाहायला मिळतात. पहिलं षटक हाताळलं गेलं राहुलच्या माध्यमातून, ज्यानं दमदार सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिली. अवघ्या 2 धावांचं त्यानं षटक हाताळलं आणि जवळपास 3 आघाडीचे फलंदाज त्यानं या षटकामध्ये बाद केले आणि तिथून जो दबाव आहे इथे मात्र यॉर्क लेनचा चेंडू होता. यष्ट्यांचा वेध घेतलाय चेंडूना. चेंडू जरूर सीमारेषेच्या पलीकडे गेलाय, परंतु सीमारेषा ओलांडण्यापूर्वी या चेंडूना मात्र वेध घेतला यष्ट्यांचा आणि आणखीन एक फलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तब्बूच्या आश्रयाला. अमोल बाद झाले तर पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल आणि मायक्रोफोन समोर पुन्हा एकदा सज्ज होतील स्वप्नीलजी आमच्या समोर. स्वप्नीलजी माने या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन एक नवा चेहरा नावारूपाला येतोय समालोचन क्षेत्रामध्ये. काल थोडासा त्यांच्यामध्ये तो लॅक ऑफ कॉन्फिडन्स होता, परंतु आज मात्र आत्मविश्वासाने त्यांचं समालोचन. कारण या स्पर्धेची सुरुवात आज त्यांच्या गोड वाणीतून झाली आणि आता टॉसच्या दरम्यान आपल्याला दोनही संघनायक दरम्यान आणि मान्यवरांच्या माध्यमातून हा नाणेफेकीचा कौल आमच्या टॉस बॉक्स मध्ये केला जाईल. आघाडीचे 6 फलंदाज या ठिकाणी गमावले गेले. शॉर्ट कव्हरला
खरं तर मिड ऑफ आणि कव्हरच्या मधून हा चेंडू खेळण्याचा मानस होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे 38 सर्कलला. थोडंसं फंबल जरूर, परंतु एकेरी स्वरूपाचे धाव मात्र धाव फलकावरती अंकित केले जाते. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि धावांचा विचार केला तर 6 गडी बाद 12 ही धावसंख्या धाव फलकावरती. तर अंतिम षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाजच्या बोगल्यावरती राज एका योजनाबद्ध पद्धतीनं इथं मात्र गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आमच्या दोनही मॅच ऑफिशियल्स, खरं तर 3 मॅच ऑफिशियल्स आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळाले आणि तिन्ही मॅच ऑफिशियलचे जे निर्णय आहेत ना ते निर्णय मात्र सटीक आणि अचूक आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. इथे नाणेफेकीचा कौल केला जातो. एकीकडे आयोजक संघ आपल्याला चाळकेवाडीचा संघ तामजाई क्रिकेट क्लब चाळकेवाडी जो आयोजक संघ देखील आहे आणि तो संघ मात्र इन ऍक्शन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अनेक असे खेळाडू आहेत की ज्यांचा नामोल्लेख आपण सातत्यानं या स्पर्धेच्या आयोजकांमध्ये करतोय आणि त्या खेळाडूंना मात्र आपण इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये या पुढील सामन्यामध्ये पाहणार आहोत. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. लेग ब्रेक पद्धतीची गोलंदाजी राज करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि आघाडीच्या 3 गोलंदाजांना निर्माण केलेला जो दबाव आहे त्या दबावाचा पुरेपूर फायदा उचलत असताना आपल्याला गोलंदाज राज देखील पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना की घर फिरले की घराचे वाशेही फिरतात. सुरुवात थोडीशी खराब झाली आणि त्याचा परिणाम अवघ्या 12 या धावसंख्येवरती 6 आघाडीचे फलंदाज मात्र या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघाने गमावले. थोडंसं मानसिक दडपण आहे, परंतु या दडपणामधून स्वतःला सावरावं लागेल, आपरावं लागेल. कमीत कमी धावा धावफलकावरती जर कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये आपण पाहिलं तर 23 धावा ही सर्वात या संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण कॅप्टन इकडे यावं टॉस साठी. तर नक्कीच जाऊया पुन्हा एकदा नाणेफेकीचा कौल इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल. स्वप्नील आमच्या सभेत या ठिकाणी जुळले गेले टॉस्का बॉक्स या बॉक्स मध्ये आणि तिथे सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते मात्र आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. याही वेळेला टप्पा पडल्यानंतर अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर जाणारा चेंडू होता. लेग ब्रेक प्रतीची गोलंदाजी राज मैदानाच्या आतमध्ये साकारताना आपल्याला पाहायला होते. नवीन फलंदाज रोहित आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिल्या 3 षटकांना 15 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट केलं गेलं. खरं तर मोठे फटके नाहीये. चेंडू मैदानाच्या आतमध्येच आपल्याला पाहायला मिळतो. ऑलमोस्ट 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू पाहायला मिळतो. त्यामुळे निर्धारित वेळेमध्ये हा सामना आपल्याला असताना आपल्याला पाहायला तामजाई टायगर्स चाळकेवाडी यांनी टॉस जिंकलेला आहे. काय घेणार? क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे तामजाई टायगर्स यांनी. काय तुमची स्ट्रॅटेजी, काय प्लॅनिंग असेल यांच्या विरोधात? आमचा 35 ते 40 धावांमध्ये हरवण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच 35 ते 40 धावांमध्ये आणण्याचा प्रयत्न असेल. प्रवीण स्मृती बावनवाडी, तुमची काय स्ट्रॅटेजी, काय प्लॅनिंग असेल तुमची? खरं तर नियोजन खूप छान आहे आणि आमची स्ट्रॅटेजी असेल की 45 ते 50 धावा आम्ही या ग्राउंडवरती नक्कीच बनवू. 45 ते 50 धावा बनवण्याची स्ट्रॅटेजी. थँक्यू. तर या ठिकाणी खेळाचा पूर्वार्ध आपण समाप्त झालेला पाहिला आणि त्याचबरोबर नाणेफेकीचा कौल देखील आयोजन समितीच्या माध्यमातून लागलाय. ज्या आयोजन समितीनं अर्थातच तामदाई टायगर्स चाळकेवाडी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. हा सामना देखील आपण एन्जॉय करणार आहोत या सामन्यानंतर. परंतु तुर्तास जर पाहिलं तर पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. 6 गडी बाद 18 धावा धावफलकावरती आल्यात. विजयासाठी 19 धावांचं एक मापक लक्ष या ठिकाणी मैदानावरती उभारले गेले. परंतु क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की कोणतीही धावसंख्या ही क्रिकेटमध्ये सुरक्षित धावसंख्या मानली जात नाही, परंतु या 19 धावा डिफेंड करताना तारेवरची कसरत मात्र तुम्हाला करावी लागेल. 2 मातापगार संघ एकमेकांच्या समोर या पुढील सामन्यामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. परंतु तुर्तास जर आपण पाहिलं तर या 19 धावा कशा पद्धतीने धावफलकावरती उभारल्या जाणार. एक शिस्तप्रिय क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. शाखा प्रमुख चषक 2024 च्या माध्यमातून. चला मैदानाचा ताबा घ्यायचाय. लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय.
तर जय हनुमान 11 वरेकर वाडी हा संघ मात्र मैदानाचा धावा घेत असताना पाहायला मिळतोय. खरं तर अपेक्षेप्रमाणे नवा धावफलकावरती उभारू शकला नाहीये, केवळ 18 धावा. चला विनंती असेल वरेकरवाडी संघ जय हनुमान 11 वरेकरवाडी संघ आपण लगेच क्षेत्ररक्षणाची सजावट करायची. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. राज आणि बाबा ही सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन ताकदवर संघ एकमेकांच्या समोर परंतु असं म्हणतात ना की ज्यावेळेला दोन तुल्यबळ संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकतात ना त्यावेळेला सामना काहीसा एकतर्फा होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि अगदी तेच चित्र 18 धावा फक्त धावफलकावरती आल्या. 19 धावांचं लक्ष आहे, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये तुर्तास कोणत्याही प्रकारचं भाकीत करणं या ठिकाणी योग्य ठरणार नाहीये. जय हनुमान वरेकरवाडी विरुद्ध केस्टार कळंतेवाडी या दोन संघा दरम्यानची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर बरेचसे वाडीतील संघ आपल्याला पाहायला मिळाले. अगदी मानेवाडी, त्यानंतर जर आपण पाहिलं तर मोरेवाडी, त्याचबरोबर शेटेवाडी, वरेकरवाडी अशा प्रकारचे हे संघ आपल्याला कळतेवाडी या प्रकारचे संघ मात्र आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत. खरं तर या संपूर्ण तरुण वर्गाला एकत्रित आणण्याचं काम आणि या क्रिकेटच्या माध्यमातून किंवा खेळाच्या माध्यमातून तरुण वर्गाला एकजूट करण्याचं काम या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अनेकांचं मोलाचं आणि महत्वाचं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेला लाभलं आणि त्यांचा नामोल्लेख देखील आपण जसा वेळ मिळेल तसा आपण या प्रत्येक पुरस्कर्त्यांचा या ठिकाणी नामोल्लेख जरूर करणार आहोत. कारण एखादं स्पर्धांचं योग्य नियोजन जर तुम्हाला करायचं असेल, यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाने पूर्णपणे चेंडू मिस केला. खरं तर अचूक अंदाज बांधता आला नाहीये यष्टीरक्षकाला आणि जी चालून आलेली संधी होती ती संधी मात्र या ठिकाणी गमावली गेली. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आपण धावफलकावरती अंकित केलेल्या पाहतो आणि या 2 धावांच्या बरोबरीनं सांघिक धावासंख्येचा मात्र श्री गणेश होतो. 19 धावांचं लक्ष आणि पहिल्या चेंडूवरती मात्र 2 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. या संपूर्ण स्पर्धेतील हा सर्वोच्च धावसंख्येचा निच्चांक असणारा सामना आपल्याला पाहायला मिळतो. कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये स्वप्नील जर आपण पाहिलं तर 23 धावांचा निच्चांक आपल्याला पाहायला मिळाला होता आणि आय थिंक 72 धावा ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपण या स्पर्धेमध्ये पाहिली. आज देखील अनेक विक्रम आपल्याला पाहायला मिळतील. कारण आज तुल्यबळ संघ आहेत, क गट आणि ड गटातील संघ आपण आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि जी मेहनत घेतली गेली ना या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून ती मेहनत मात्र आज आपल्याला या स्पर्धांना यशस्वी होताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती जरूर झेल सुटला यष्टीरक्षकाकडून, परंतु दुसऱ्या चेंडूवरती मात्र मिळतं यश. फलंदाज होतोय बाद आणि इथे मात्र विकेट गमावली जाते ती अर्थातच फलंदाजी करणाऱ्या कळंत्रेवाडी संघाच्या माध्यमातून. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 अजय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. के स्टार कळंत्रेवाडी विरुद्ध जय हनुमान वरेकरवाडी या दोन संघादरम्यानची लढत आपण पाहतो. विजयासाठी लक्ष फार मोठं नाहीये. प्रति चेंडू 1 धाव या सरासरीने जरी धावा धावफलकावरती उभारल्या तरी 3 षटकामध्ये विजयाला गवसणी घातली जाऊ शकते. कारण अवघ्या 19 धावांचं लक्ष आहे. इथे आपण पाहिलं तर सन्माननीय पाहुण्यांचं मात्र सातत्यानं या व्यासपीठावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळतंय आणि कल्पक नेतृत्व गुणासाठी ओळखलं जाणारं व्यक्तिमत्व अर्थातच आदरणीय मारुतीदादा निवडुंगे साहेबांना देखील आपण या मुख्य मंचावरती पाहतो. त्यांच्या समवेत त्यांचे स्नेही मित्र आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार वर्ग मात्र आज आपल्याला या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतोय. आदरणीय अतिथी, सन्माननीय अतिथी आणि आमच्या या आग्रहाला या विनंतीला मान देऊन आपला अमूल्य वेळ खर्च करून, खरं तर आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि मोठ्या संख्येने मात्र
क्रिकेट प्रेक्षक आपल्याला या स्पर्धेला पाहायला मिळतील. यावेळेस मात्र आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. कमालीचा टायमिंग पाहायला मिळालाय. नजाकत, ताकद सर्व काही या फटक्यामध्ये आणि चेंडू जातोय वाईड स्लंप ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. येस, आमचे मिकी माऊस देखील सांगतात की इट्स आउट ऑफ पार्क. 6 धावा, षटकार. डीजे, येस, डीजे साठीचा देखील या ठिकाणी मागणी केली जाते आणि थोड्याच वेळात आपला डीजे देखील, आज रविवारचा दिवस आहे त्यामुळे क्रिकेट एन्जॉय आपण करणार आहोत. येस येस येस, आपल्याला थोडस वेट करावं लागेल आणि आपली ही मागणी देखील पूर्ण होईल. जर मारुतीदादा निवडणुके साहेब आहेत तर तुमच्या सर्व ज्या अपेक्षा आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून त्या सर्व पूर्ण केल्या जातील. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 14 धावा धावफलकावरती आले. अवघ्या 5 धावांची गरज आणि गोलंदाज विश्वास मात्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी येतात. खरं तर या सामन्यामध्ये फारसा काही रस उरला नाहीये असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये, कारण येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि अवघ्या 5 धावांची गरज. www.tenniscricket.in च्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज आपल्या लॅपटॉपवर, स्मार्टफोनवर किंवा स्मार्ट टीव्ही वरती घर बसल्या देखील आपण या स्पर्धा एन्जॉय करू शकता. आमची संपूर्ण टीम मात्र सज्ज झाले आणि यावेळेला सामना फिनिश करणारा फलंदाजाच्या बॅट मधून येतोय हाय अँड हँडसम 6 धावांसाठीचा हा उत्तुंग विजयी षटकार. काल जॉस बटलर खरं तर चर्चेचा विषय ठरला आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र म्हणजे जी शेवटची 1 धाव बाकी होती त्यानंतर त्याच्या बॅट मधून षटकार आला, सामना देखील जिंकला आणि त्याचं शतक देखील आपल्याला साजरा होताना पाहायला मिळालं. तर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं पहिले पॉवर प्लेचं षटक हाताळलं, 2 धावा खर्च केल्या आणि तब्बल आघाडीचे 3 फलंदाज बाद केले.